मित्रांनो, कसे आहात? आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज माझ्या गोष्टीचं नाव आहे संवेदनाशील समाज सुधारक. मुलांनो, एक गाव होतं बरं का, आणि त्या गावामध्ये एक माणूस राहत होता. त्याचं नाव रामराव. तो अडाणी होता, पण त्याला असं वाटायचं माझ्या मुलाने खूप शिकावं, आणि त्याने की नाही त्याच्या मुलाला शिक्षण दिलं बरं का. तो मुलगा 10वी पास झाला, आणि मग तो की नाही बाहेरच्या गावात शिकायला गेला. पण बाहेरच्या गावात वडिलांना रोज, रामरावांना रोज तिथे जाता येत नव्हतं ना भेटायला, म्हणून तो मुलगा की नाही पत्र पाठवायचा. पण तो सारखा नव्हता पत्र पाठवत. चांगल्या कॉलेजला जॉईन झाला होता ना तो, म्हणून तो तिकडून पत्र पाठवायचा कधीतरी. एक दिवस त्याचा रिझल्ट लागला, आणि मग त्याने पत्र पाठवलं वडिलांना. पण वडिलांना पत्र वाचता कुठे येतं. मग त्यांना खूप आनंद झाला रामरावांना, माझ्या मुलाचं पत्र आलं, माझ्या मुलाचं पत्र आलं. मग ते काय केलं, त्यांनी ते घेतलं, आणि गावात एक शिकलेला माणूस होता की नाही, त्याच्याकडे गेला. म्हटला की मला कृपा करून एवढं पत्र वाचून दाखवता का माझ्या मुलाचं. तो माणूस खूप अहंकारी होता. तो म्हटला, हो वाचून दाखवतो, पण तू काय कर, हा लाकडाचा ढीग दिसतोय की नाही, तो ढीग मला तोडून दे लाकडाचा, तर मगच तुला मी पत्र वाचून दाखवेल. तर तो ढीग फार मोठा होता. त्याने काय केलं, ते लाकडं फोडायला सुरुवात केली. अर्धी लाकडं फोडून झाली, आणि मग तो काय म्हटला, मालक फक्त मला ना तुम्ही माझा मुलगा सुखरूप आहे का ते सांगा. बाकीचं पत्र की नाही तुम्ही मला नंतर वाचून दाखवलं तरी चालेल लाकडं फोडून झाल्यावर, पण माझा मुलगा सुखरूप आहे ना तिकडं, एवढं तरी तुम्ही मनातल्या मनात वाचा पत्र, आणि मला फक्त मुलाची खुशाली सांगा. पण त्याचा अहंकार दुखायला गेला. म्हटला, पहिली लाकडं फोडून दे सगळी, तरच मी पत्र वाचून दाखवल, नाही तर तुला मी पत्रही वाचून दाखवणार नाही आणि तुला पत्रच देणार नाही. मग त्याला खूप वाईट वाटलं त्या रामरावला. पण त्या माणसाच्या अंगणाच्या घराच्या बाहेर एक अंगण होते की नाही, तिथे एक माणूस दाढीवाला होता. तो आपला रस्ता झाडत होता. रस्ता झाडता झाडता त्यांनी तो सगळा प्रकार पाहिला, आणि त्याला खूप राग आला. तो आतमध्ये आला रागारागाने, आणि तिथे झाडू टाकून दिला, आणि त्याने की नाही रामरावाच्या हातातली कुऱ्हाड घेतली आणि जोरात लाकडं फोडायला सुरुवात केली. आणि त्या माणसाला सांगितलं, वाचून दाखव पहिलं पत्र त्याला, नाहीतर बघ म्हणे. तर लगेच तो घाबरला. मग त्यांनी अशी कुऱ्हाड हातात धरली होती ना लाकडं फोडायला, तर सांगितलं पहिलं पत्र वाचून दाखव त्या माणसाला. मग त्यांनी पत्र वाचून दाखवलं. मग की नाही त्यांनी त्या झाडूवाल्याने त्यांना अद्दम लाकडं फोडून दिली. आणि ते लाकडं फोडून झाल्यावर रामरावला म्हटला, रामराव आता तू मुलाला शिकवलंय, आता मुलगा आला की तू शिक, म्हणजे तुला की नाही अशी ह्यांची पायधरणी करायला लागणार नाही. एक एवढंसं पत्र वाचण्यासाठी तुझ्याकडनं जवळजवळ कितीतरी पैसे वाचून ह्यांनी लाकडं फोडून घेतली, तुला कळत नाही का. आजच्या आज पाटी पेन्सिल घे आणि माझ्याकडे शिकायला ये, आणि मुलगा आल्यावर तू लिहायला वाचायला सगळं शिकलं पाहिजेस म्हणे, म्हणजे तुला पत्र वाचता येईल. तो झाडूवाला दुसरा तिसरा कोणी नसून ते संत गाडगे महाराज होते बरं का मुलांनो. 23 फेब्रुवारीला गाडगे महाराजांची जयंती होती की नाही, त्यावेळेला मला फार आठवण झाली ह्या गोष्टीची. म्हणून मुलांना कधी गोष्ट सांगेल असं मला झालं होतं. म्हणून नेहमी शिक्षणाला महत्त्व आहे, ज्ञानाला महत्त्व आहे. गाडगे महाराजांचं संपूर्ण नाव डेबूजी जिंगराजी जानोरकर असे होते बरं का. आणि त्यांच्यामध्ये स्वच्छतेला आणि शिक्षणाला खूप महत्त्व होतं, म्हणून त्यांनी तो प्रचार केला. ते स्वतः गावोगावी जाऊन झाडलोट करायचे, स्वच्छतेचे कीर्तनं गायचे, शिक्षणाचे कीर्तनं गायचे. अशा समाज सुधारकाला माझे कोटी कोटी प्रणाम. मुलांनो, गोष्टी आवडल्या असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि मुलांना पाठवा बरं का. सगळ्यांना गोष्ट आवडायला पाहिजे की नाही आजीची. तुम्ही पण ऐका आणि इतरांना पण पाठवा, आणि मेन म्हणजे व्हिडिओवर लाईक करा. तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर नाही, व्हिडिओवर लाईक करा. आवडली का गोष्ट?